दरम्यान दादरच्या कबूतरखान्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका वेगळी आहे। हे आंदोलन बाहेरच्या लोकांनी केलं, त्यात स्थानिकांचा सहभाग नव्हता असा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला। त्यावर आंदोलकांना आणलं कुणी असा प्रश्न शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी विचारला। जैन मंदिराला का जाळ्या लावण्यात आल्यात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। तर आंदोलक पाकिस्तानातून आले होते का असा टोला पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी लगावला। मी या बघितला नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियाशी पण बोललो। ट्रस्टियांच्या म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला। ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे। काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे। आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता। त्या तिकडे एक जैन मंदिर आहे, त्यांनी त्यांच्या मंदिराला का जाळ्या लावल्या आहेत? त्यांनी तिकडे पक्ष्यांची, ज्याला आपण पिजन नेट म्हणतो, त्या का लावल्या आहेत? नाही, यांना कोणी आणलं? हा सगळा प्रीप्लॅन्ड केलेला आहे। जैन समाजाचे ट्रस्टचे लोक नव्हते, आता काय त्यांचं आय कार्ड चेक करायचं का? सगळी जैन लोक होती, इतर धार्मिक लोक होती। जे रिपोर्ट नाहीतर आधी जो संदेश गेला होता की आपल्याला एकत्रित यावं लागेल या पशूंच्या वतीने, त्यामुळे कदाचित या मंदिराची लोक इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे, हिंदू समाज आहे, तो माणुसकीच्या नात्याने पशुच्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले। त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून तर नाही आले ना, इथलीच लोक आहेत।